माध्यान्ह भोजन योजना म्हणजेच पोषण आहारचं आपल्याला फूड सर्टिफिकेट बनवायचं आहे. कसं बनवतात या ठिकाणी आपण पाहूया. हे जी लिंक आहे, लिंकला या ठिकाणी मी टच करतो. ही तुम्हाला लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. इथं आल्यानंतर फक्त अप्लाय फॉर न्यू लायसन रजिस्ट्रेशन आहे, याला या ठिकाणी क्लिक करा. या दुसऱ्या नंबरचे जनरल हे जे लाल टॅब आहे बघा, याला जनरल या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी आपलं स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करा. या ठिकाणी मी माझं स्टेट सिलेक्ट करून घेतो. नंतर बघा या ठिकाणी फूड सर्व्हिस आहे बघा, फूड सर्व्हिसला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी मिड डे मील कॅन्टीन आहे बघा, मिड डे मील कॅन्टीन याला या ठिकाणी मी क्लिक करतो. आणि ह्या दुसऱ्या नंबरचं बघा ॲन्युअल टर्नओव्हर दिसतं बघा दुसरं, ते याला चेकबॉक्स या ठिकाणी मी क्लिक करतो. आणि खाली प्रोसीड आहे बघा, दुसऱ्या नंबरची टॅब प्रोसीडला या ठिकाणी मी क्लिक करतो. हे सर्व आपण मोबाईलवर करत आहोत. या ठिकाणी आल्यानंतर बघा असं बोटानं थोडं फिरवल्यानंतर या ठिकाणी हे जे रजिस्ट्रेशन दिसतंय लाल रंगात, रजिस्ट्रेशनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला ही माहिती भरायची. माहिती फार सोपी आहे, मात्र लांबलचक आहे. फक्त या ठिकाणी आपलं शाळेचं नाव टाईप करून घ्या. नंतर बघा या ठिकाणी टर्नओव्हर टाका. नंतर बघा आपण डिझायनेशन इंडिव्हिज्युअल आहे, आपण पर्सनली काढतात, याला ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड किंवा आधार कार्डचा वापर करायचा आहे. मला आधार कार्डचा वापर करायचा नाही, म्हणून या चेकबॉक्स या ठिकाणी मी क्लिक करतो. मला फक्त पॅन कार्डचा वापर करायचा आहे. मुख्याध्यापकाचा पॅन कार्ड असेल तो या ठिकाणी टाईप करून घ्या. मी पॅन कार्ड नंबर टाईप केलं. पॅन कार्ड नंबरची या ठिकाणी डिटेल येऊन जाते. तोपर्यंत जर आपण ॲड्रेसला आता खाली बघा ह्याचे या ठिकाणी ॲड्रेस ऑफ प्रिमाइस म्हणजे आपल्या शाळेचा ॲड्रेस या ठिकाणी टाका. ॲड्रेस टाकायला गेलो की या ठिकाणी आपल्याला पॅन कार्डची डिटेल माहिती या ठिकाणी विचारलेली असते. तर या ठिकाणी इंडिव्हिज्युअलला क्लिक करा. हे जे आहे बघा इंडिव्हिज्युअलला या ठिकाणी क्लिक करा. आणि पॅन होल्डर नेम, पॅन कार्डवर जसं नाव असेल मुख्याध्यापकाचं तसं नाव या ठिकाणी टाईप करा. पॅन होल्डर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख टाका. आणि पॅन होल्डर जेंडर आहे, जेंडरला या ठिकाणी मी क्लिक करतो. आणि चेक बॉक्सला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. मात्र हे पॅन होल्डर नेम आणि पॅन होल्डर डेट ऑफ बर्थ हे टाकून या ठिकाणी मी सबमिट करतो. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो. सबमिट ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो. क्लिक केले की या ठिकाणी पॅन कार्डवरची जो डिटेल माहिती आपण जी टाकली होती ती या ठिकाणी येऊन जाते. आता बघा खाली या ठिकाणी ॲड्रेस आपल्याला टाकायचं आहे. मी ॲड्रेस टाकलं. आता या ठिकाणी आपला जो डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर या ठिकाणी आपला सब डिव्हिजन असेल, आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलवर, शाळेच्या इलेक्ट्रिसिटी बिलवर सब डिव्हिजन लिहिलेलं असतं बघा, तो या ठिकाणी टाका. नंतर या ठिकाणी व्हिलेज सिलेक्ट करा. आपल्या शाळेचा जो गाव आहे तो गाव या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर बघा असं या ठिकाणी म्हटलेलं बघा करस्पॉन्डिंग ॲड्रेस, वरचा जो ॲड्रेस आहे तोच खाली आहे का, तर आपण या ठिकाणी यस म्हणायचं. मग तोच ॲड्रेस या ठिकाणी येऊन जातो. आता कॉन्टॅक्ट डिटेल द्यायची. आपल्या शाळेचा मुख्याध्यापकाचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, कारण त्याच्यावर एक OTP जाणार आहेत. फक्त या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकून घेतो. आणि कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे तर या ठिकाणी टाका. समजा कॉन्टॅक्ट पर्सन हेडमास्टर आहे, मग या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्या. या ठिकाणी बघा किती वर्षासाठी करायचं आपल्याला, जो आपण सर्टिफिकेट बनवणार आहे तो किती वर्ष, 1 वर्ष असेल तर 100 रुपये, 2 वर्ष असेल तर 200 रुपये. या ठिकाणी मी 3 वर्षाचा करतो म्हणून या ठिकाणी 3 टाकतो. नंतर बघा या ठिकाणी खाली या नेम ऑफ द फूड कॅटेगरी याला सिलेक्ट करा. या ठिकाणी जे 16 नंबरचं दिसतं बघा प्रिपेअर फूडला या ठिकाणी क्लिक करा. आणि क्लिक केलं की या ठिकाणी सेव्ह अँड ॲड आहे बघा, पुढं सेव्ह अँड ॲडला या ठिकाणी क्लिक करा. परत यातून सिलेक्ट करा. परत यातून जो आपण सिलेक्ट केला होता प्रिपेअर फूड याला या ठिकाणी क्लिक करा. आता बघा आपण स्वतः बनवत आहे फूड सेफ्टी मित्र, आपण फूड सेफ्टी मित्राकडून बनवत नाही, त्याचा जो नंबर असतो तो या ठिकाणी टाकावा लागतो. आपल्याला याची काही गरज नाही. आता आपण ज्या दिवशी बनवत आहोत ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करा अदर डिटेल्समध्ये. आणि हे
ऑदर्समध्ये आपण सिलेक्ट करतो. ऑदरला या ठिकाणी सिलेक्ट करा आणि या ठिकाणी आजची तारीख टाकून घ्या. ज्या दिवशी आपण फूड सर्टिफिकेट बनवणार आहोत ती या ठिकाणी तारीख सिलेक्ट करा. नंतर बघा सोर्स ऑफ वॉटर सप्लाय, पाण्याचं सप्लाय शाळेला कसं होतं ते या ठिकाणी कोणाला विहिरीतून होतं, कोणाला नळाद्वारे होते, आम्हाला नळाद्वारे होते म्हणून या ठिकाणी मी टॅप केलेले आहेत. आणि या ठिकाणी बघा आता असंही विचारलेलं आहे खाली, वेदर एनी इलेक्ट्रिक पॉवर इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड, म्हणजे शालेय पोषण आहार बनवताना इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो का, तर नो. या ठिकाणी नोला सिलेक्ट करतो आणि डिक्लेरेशन फॉर्मला या ठिकाणी चेक बॉक्सला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट. बघा सेव्ह अँड नेक्स्टला आता या ठिकाणी आपण माहिती एकदा बघून घ्या. या सेव्ह अँड नेक्स्टला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी लोकेशन आलेलं असतं प्रीमाइसचं, या ठिकाणी फक्त याला ओके करा. आता बघा हे व्हेरीफाय सक्सेसफुल झालेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी प्रोसिजर बघा, या प्रोसेसला या ठिकाणी क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला साइन अप व्हायचं आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला साइन अप व्हायचं आहे. आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. बघा या ठिकाणी हे जे लॉगिन आय डी आलेले बघा या ठिकाणी खाली तुम्ही पाहू शकता. बघा या ठिकाणी लॉगिन आय डी आलेले आहेत, तर याचा मी स्क्रीनशॉट काढून घेतो, कारण या लॉगिन आय डीचाच वापर करून आपल्याला करायचं आहे. तर आता या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकतो. प्लीज सिलेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करतो. हे कोणाचा नंबर आहे, सेल्फला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. सेकंडरी कॉन्टॅक्ट दिलेलं बघा, सेकंडरी कॉन्टॅक्टला या देखील आपण दुसरा एक नंबर टाकू शकतो. पण मला या ठिकाणी टाकायचं नाही, मला या ठिकाणी पासवर्ड बनवून घ्यायचं आहे, कन्फर्म पासवर्ड करायचं आहे आणि कॅप्चा भरायचं आणि सबमिट करायचं आहे. आता या ठिकाणी मी पासवर्ड या ठिकाणी बनवून घेतो. खाली सबमिट आहे बघा, सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. आता आपल्या मोबाईल नंबर एक OTP आले असतं बघा, 10 मिनटासाठी या ठिकाणी वेळ दिलेला असतो. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकावं लागते, म्हणजे व्हेरिफिकेशन करावं लागते. जो मोबाईल नंबर आपण टाकलेला असेल त्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेले असते. OTP या ठिकाणी भरा आणि सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. ती OTP या ठिकाणी मी टाकून घेतो. सबमिट ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो. हे आपल्याला युजर ID दिलेले आहेत आणि पासवर्ड आपण क्रिएट केलेले आहे. परत याचा आपण एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो, कारण या ठिकाणी आपल्याला युजर ID दिलेले आहे त्यांनी. या ठिकाणी मी याचा स्क्रीनशॉट काढून घेतो. आता याला ठिकाणी मी ओके करतो. हे त्यांनी सांगितलं बघा, तुमचं या ठिकाणी युजर ID मी पाठवलेलं आहेत आणि आपण पासवर्ड तयार केलेले आहे. तर या ओकेला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता या ठिकाणी पुढची प्रोसेस अशी आलेली बघा, या ठिकाणी आपल्याला 5 MBच्या आतमध्ये मुख्याध्यापकाचा फोटो टाकायचा आहे. पहिला या ठिकाणी मी क्लिक करतो. हेडमास्टरचा फोटो आपल्याला PNG स्वरूपात, PDF पण चालते किंवा PNG पण चालते, म्हणजे साधा फोटो या ठिकाणी मी या चूज फाईलला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि जे फाईलला या ठिकाणी मी क्लिक करतो, फोटोला या ठिकाणी मी क्लिक करतो, सिलेक्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो आणि अपलोड या ठिकाणी क्लिक करतो. बघा या ठिकाणी अपलोड झालेले आहेत फोटो, या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. आता सिलेक्ट आयडेंटिटी टाईप्स आहे बघा, सिलेक्ट आयडेंटिटी टाईपला या ठिकाणी सिलेक्ट करतो. मी पॅन कार्ड वापरणार आहे, त्यांचा पॅन कार्डला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि चूज फाईलला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता हे केल्यानंतर या ठिकाणी अपलोड आहे बघा, अपलोड या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी ते अपलोड झालेले आहेत. आता बघा एक डिक्लेरेशन फॉर्म असते बघा, तो डिक्लेरेशन फॉर्म या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. सध्या माझ्याकडे नाही, त्याच्यामुळे मी नाही टाकलं तरी चालेल. या ठिकाणी तो डिक्लेरेशन फॉर्म असतो हेडमास्टरचा, तो या ठिकाणी आपल्याला टाकावा लागते. या ठिकाणी बघा आता याला मी या ठिकाणी आय वॉन्ट याला या ठिकाणी मी क्लिक करतो. प्रोसेस या ठिकाणी झालेली आहे. आता मला या ठिकाणी आता मला पे करायचं बघा. हे जे पे करण्याच्या अगोदर तुम्ही प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनला क्लिक करून
तुम्ही बघू शकता की आपला जो ॲप्लिकेशन आपण भरलेला आहे तो या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी त्याचं येऊन जाते. ही सर्व माहिती या ठिकाणी येऊन जाते. हे तुम्ही पाहू शकता, हे सर्व या ठिकाणी आलेलं आहेत. काय करतो मी बॅक आलो. आता मी या ठिकाणी हे जे बघा आपल्याला आता फोनपेनं मी या ठिकाणी सिलेक्ट करणारे पैसे भरायचे मला फक्त. आणि या फोनपेला या दुसऱ्या नंबरच्या टॅबला या ठिकाणी मी क्लिक करतो. पे ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता बाय मोबाईलला करणार आहेत म्हणून या ठिकाणी मोबाईल असलेल्या प्रोसेसला या ठिकाणी क्लिक करा. परत एक OTP आलेलं बघा या ठिकाणी. OTP या ठिकाणी मी टाकून घेतो. मग या ठिकाणी कोणती पद्धत वापरणार आहे आपण, मी या ठिकाणी फोनपेची पद्धत वापरणार आहे. फोनपेला या ठिकाणी मी क्लिक करतो. फोनपेने जशी आपण पे करत असतो त्याप्रमाणे करून घ्या. ही ॲप्लिकेशन रिसिप्ट आहे बघा, ही या ठिकाणी आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. याला मी ओपन करतो. या ठिकाणी अशा पद्धतीचं या ठिकाणी ॲप्लिकेशन रिसिप्ट या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्या शाळेचा फुल लायसन येण्यासाठी 10 ते 15 दिवसाचा वेळ लागतो. जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत लागू शकतो. आपल्या जिल्ह्यावरून त्याचं व्हेरिफिकेशन होत असते. त्याच्यानंतर आपल्याला फुल लायसन त्या ठिकाणी आपल्या वेबसाईटवर आलेलं असतं. आपण युजर ID आणि पासवर्डचा वापर करून त्या ठिकाणी फुल लायसन कसं काढतात याचा देखील मी पुढचा व्हिडिओ काढणारच आहे. हा मी एज्युकेशन हेल्प ग्रुप तयार केलेला आहे. तुमची इच्छा असेल तर माझ्या या एज्युकेशन हेल्प ग्रुपला जॉईन होऊन तुमच्या समस्या त्या ठिकाणी विचारू शकता. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.